नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणामध्ये दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 2 रुग्णवाहिका चालकांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या प्रकरणामध्ये आरोग्य विभागाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश बजावले. त्यात 2 डॉक्टरांसह रुग्णवाहिकेचे 2 चालक यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळं आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक दयानंद मोतीफळे यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समितीने तातडीने या रुग्णालयास भेट दिली आणि प्रत्यक्ष पाहणी करत चौकशी केली. तसेच संबंधितांचे जबाब सुद्धा नोंदविण्यात आले. पाठोपाठ या प्रकरणामध्ये डॉक्टर कुलदीप चोरमले आणि डॉक्टर अभिजित इप्पर या दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 108 रुग्णवाहिकेचे चालक मोहम्मद जलाल आणि केशव यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. समितीच्या चौकशीमध्ये ही कारवाई करण्यात आल्यामुळे आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेला निर्माण होणारा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगतची सर्व अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे निश्चित करून ती कायदेशीर प्रक्रियेद्वारे निष्कासित करण्याची कार्यवाही गतीने करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 10 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी बैठक घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या पिटिशनच्या अनुषंगानं 13 जुलै 2026 रोजी दिलेल्या आदेशाच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता सुरक्षा आणि अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे हटविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देखील आवश्यक कार्यबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, तहसीलदार संदीप राजापुरे, तहसीलदार PM माचेवाड शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, उपायुक्त महापालिका प्रज्वलित कांबळे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक महेश लांडगे तसेच संबंधित विभागाचे अभियंते, महापालिका पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत परभणीमध्ये आज मंगळवारी तिरंगा सायकल आणि बाईक रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः रॅलीत सहभागी होत वाहन चालवून देशभक्तीचा संदेश दिला. जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी वंदे मातरमच्या समूह गायनानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तिरंगा फडकवत देशभक्तीचा जागर केला. परभणी जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस विभागाची सहज संपर्क साधता यावा, त्यांच्या तक्रारी आणि अडचणी योग्य कार्यालयापर्यंत जलद गतीने पोहोचव्यात आणि पोलीस आणि नागरिकातील संपर्क अधिक दृढ आणि सातत्यपूर्ण राहावा यासाठी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या अभिनव संकल्पनेतून परभणी जिल्हा पोलीस दलात प्रत्येक पोलीस स्थानक आणि प्रमुख शाखांना स्वतंत्र कायमस्वरूपी आणि शासकीय मोबाईल क्रमांक व सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अधिकारी बदलले तरी संबंधित कार्यालयाचा मोबाईल क्रमांक बदलणार नाही. त्यामुळे आता नागरिकांना कोणत्या अधिकाऱ्याचा नंबर घ्यायचा या संभ्रमाची गरज नाही. थेट संबंधित पोलीस ठाणे किंवा शाखेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची ओळख बालमनापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या इतिहास महाराष्ट्राचा 2027 या राज्यस्तरीय महाअंतिम स्पर्धेमध्ये बालरंगभूमी परिषद परभणी शाखेने आपल्या दमदार कामगिरीचा परंपरा कायम राखत 3ही गटामध्ये पारितोषिके पटकावली. अहिल्यानगर येथे झालेल्या या महाअंतिम सोहळ्यामध्ये परभणीच्या बालकलावंतांनी
आपल्या अभिनयाची आणि सांघिक सादरीकरणाची प्रभावी छाप उमटवली. या स्पर्धेची संकल्पना बालरंगभूमी परिषद अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांची असून इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि प्रसंग बालकलावंतांच्या माध्यमातून रंगमंचावर साकारण्याचा अभिनव उपक्रम या स्पर्धेत राबविण्यात आला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.